करते। आज आपण पाहूया तिसरीच्या मुलांना मी मराठी मधली पहिली कविता शिकवणार आहे रानवेळी। चला आपण पाहूया। आपण आज पहिली कविता पाहणार आहोत रानवेळी। ह्या कवितेची कवी आहेत तुकाराम धांडे। चला आपण कविता पाहूया। ही कविता एक निसर्गप्रेमी मुलीबद्दल आहे। तिला निसर्गात खूप आवडतं। तिला डोंगर, रान, फुलं, फळे, पाऊस निसर्गात खूप प्रमाणात आवडतं, म्हणून ह्या कवितेला रानवेळी म्हटलेले आहे। चला शिकूया आपण। पोर डोंगरावर भाडली त्याच्या नांदी लागून या, अख्ख्या रानात पांगली पोर डोंगरावर भाडली। पोर डोंगरावर भाडली म्हणजे ती निसर्गाच्या प्रेमात पडली, त्याच्या नांदीला म्हणजे डोंगराच्या नांदी लागून या, अख्ख्या रानात पांगली ती संपूर्ण जंगलात फिरते। पोर डोंगरावर भाडली ती निसर्गाच्या प्रेमात पडली। रानगवताची फुलं तिच्या कानामध्ये डुलत। जी रानगवताची जी फुलं होती ती तिने तिच्या कानामध्ये घातली होती। चाईचा मोहर गळ्यामध्ये गडसर। जी चाईची जी चाईचा मोहर जी फुलं होते ना ती तिने गळ्यामध्ये गडसर केली होती। गळ्यामध्ये हात बनवला होता आणि तो तिने गळ्यामध्ये घातला होता। अहो टणटणी फुलली तिच्या नाकामध्ये फुली। जी टणटणीची जी फुलं होते ते तिने नाकामध्ये घातली होती। बुरांडीची फुलं तिने केसात मांडली। आणि जी बुरांडीची जी फुलं होती तिने केसात मांडली होती, म्हणजे केसामध्ये गजरा वगैरे तिने तिचा मांडला होता। पोर डोंगरावर भाडली ती निसर्गाच्या प्रेमात पडली। वाऱ्यासंग बोलली। पोर माळावर खेळली वाऱ्यासंग बोलली। ती उंच डोंगरावर गेली आणि तिथे खूप छान हवा येत होती। मग ती असं म्हणत होती, वा किती, आपण म्हणतो ना किती छान हवा येते, किती थंड वाटतंय, किती छान वाटतंय, तसं ती वाऱ्यासोबत बोलत होती। वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला। तुम्ही बघितलं असेल वडाचं झाड। पारंब्या म्हणजे जे वडाच्या झाडाला जे बारीक बारीक लमकलेलं असतं ना त्याला पारंब्या म्हणतात। आणि त्या पारंब्या तिने एकदम खच्च पकडल्या आणि तिने एवढा मोठा झोका घेतला की डायरेक्ट तिला असं वाटत होतं तिचं झोकं डायरेक्ट आकाशापर्यंत पोहोचावा। चला पान सावडीचं बोंड खाल्लं लाल झालं तोंड। तिने तिथं खूप सारे जंगलामध्ये झाडं वगैरे होते, तर तिने तिथे एक फळाचं झाड बघितलं, तर ते तिने खाल्लं तर तिचं तोंड लाल झालं। अहो हसता हसता मऊ गवतात लोळली। ती हसता हसता गवतात पळून गेली, कारण की ती निसर्गावर प्रेम करत होती। गाई दांडाच्या वाटनं चाली अंगत नेटानं। गाई डोंगराच्या इथून जात होत्या, तर तिने बघितलं ती पण गायींसोबत जात होती, मस्त मस्ती वगैरे करत करत। चला ढोल ढगांचा वाजला नाच मोरा पाहिला। तितक्यातच ढोल ढगांचा खूप जोरात आवाज आला आणि तितक्यातच तिने काय बघितलं, मोराला नाचताना बघितलं। आला पाऊस पहाडी तवा दगडी पडाली। सकाळी सकाळी पाऊस आला तेव्हा निसर्ग खूप हिरवागार झाला। पावसात भिजली तरी उन्हात वाढली। ती पावसात पूर्ण भिजून गेली होती आणि काय झालं, उन्हात वाळून गेली। पोर डोंगरावर भाडली म्हणजे ती निसर्गाच्या प्रेमात पडली आणि निसर्गात रमली। चला आता आपण थोडक्यात अजून पाहून घेऊया। पोर डोंगरावर भाडली त्याच्या नांदी लागून या म्हणजे जी मुलगी होती ती निसर्गाच्या प्रेमात पडली आणि डोंगराच्या नांदी लागून या। अख्ख्या रानात पांगली पोर डोंगरावर भाडली म्हणजे अख्ख्या रानात म्हणजे ती पूर्ण जंगलात फिरते आणि निसर्गाच्या प्रेमात पडते। रानगवताची फुलं तिच्या कानामध्ये डुललं। चाईचा मोहर गळ्यामध्ये गडसर। अहो टटणी फुलली तिच्या नाकामध्ये फुली। बुरबुडीची फुलं तिनं केसात मांडली पोर डोंगरावर भाडली। रानगवताची जी फुलं होती तिने नाकामध्ये घातली आणि चाईचा जो मोहर होता तिने गडसर बनवून तिने गळ्यात घातली। आणि टटणीची जी फुलं होती तिने नाकामध्ये तिची नथनी वगैरे बनवून तिने घातली आणि ते
गुरांडीची जी फुलं होती तिने काय केले, केसात मांडली, म्हणजे केसात गजरा वगैरे करून ते घातली. पोर माळावर खेळली अन वाळासंग बोलली. वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला. पान साबरीचं बोड खाल्लं, लाल झालं तोंड. आहो हसता हसता मऊ गवतात लोळली. पोर डोंगरावर भाडली. पोर माळावर खेळली अन वाऱ्यासंग बोलली, म्हणजे ती डोंगरावर खेळत होती आणि तिथं खूप छान वारा येत होता, तर ती वाऱ्यासोबत बोलत होती. तुम्ही बघितलं असेल वडाच्या झाडाला ज्या बारीक खूप लांब मोडा वगैरे लपकलेल्या असतात त्याला काय म्हणतात, पारंब्या. तिने त्या पारंब्या खूप टाईट पकडल्या आणि तिने खूप मोठा झोका घेतला आणि तिला असं वाटत होतं की तिचा झोका आभाळापर्यंत जावं. पान साबरीचं बोर्ड खाल्लं, लाल झालं तोंड. तिने एक फळ घेतलं आणि ते खाल्लं आणि तिचं तोंड काय झालं, लाल झालं. आहो हसता हसता माऊ गवतात लोळली. पोर डोंगरावर भाडली. ती काय हसता हसता गवतात लोळून गेली. मस्ती करत होती, ती मज्जा वगैरे करत होती. पोर डोंगरावर भाडली. ती निसर्गाच्या प्रेमात पडली. गाई दांड्याच्या वाट्यानं चालली यंगत नेटानं. ढोल ढगांचा वाजला, नाच मोराचा पाहिला. आला पाऊस पहाडी तवा गडदिक पळाली. पावसात भिजली तरी उन्हात वाढली. पोर डोंगरावर भाडली. डोंगरावरून गाई जात होत्या तेव्हा डोंगराच्या बाजूने गाई जात होत्या, ते तिने बघितलं. ती पण गाईंसोबत जात होती रस्त्याने. तेव्हा ती मस्त रस्त्याने नाचत वगैरे जात होती. तेव्हाच तितक्यात ढोल ढगांचा आवाज आला आणि तितक्यातच तिने नाच मोराचा पाहिला, म्हणजे मोर नाचत होता तो तिने पाहिला. आली पाऊस पहाडीत तवा गडदिक पळाली, म्हणजे सकाळी पाऊस आला आणि निसर्ग पुन्हा हिरवागार झाला. पावसात भिजली तरी उन्हात वाढली. ती परत पावसात भिजली आणि उन्हात वाळून गेली. पोर डोंगरावर भाडली. ती निसर्गाच्या प्रेमात पडली आणि निसर्गात रमून गेली. मुलांना आता आपण कविता बघितली रानवेळी. ही कविता खूप सरळ आणि सोपी होती आणि ही कविता तुम्ही एक वेळेस नक्की वाचा, अजून ती तुमच्या चांगले लक्षात येईल. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काही पण तुम्हाला डाऊट असेल, तुम्हाला ही कविता कशी वाटली, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की आन्सर करेन. चला बाय.